विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस वाक्यांचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत। असर्टिव्ह सेंटेन्स हे वाक्य सब्जेक्ट पासून सुरू होतात आणि शेवटी पूर्णविराम येतो। याचे दोन प्रकार आहेत। अफर्मेटिव्ह सेंटेन्स सकारात्मक वाक्य किंवा होकारार्थी वाक्य। फॉर एग्जांपल, आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो किंवा मी शाळेला जातो। निगेटिव्ह सेंटेन्स नकारात्मक किंवा नकारार्थी वाक्य। आय डू नॉट गो टू स्कूल, मी शाळेत नाही जातो किंवा मी शाळेत नाही जाते किंवा मी शाळेला नाही जातो। पुढची कॅटेगरी आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थक वाक्य। हे वाक्य वर्ब पासून सुरू होतात आणि शेवटी पूर्णविराम येतो। फॉर एग्जांपल, गो टू स्कूल, शाळेत जा किंवा शाळेला जा। नेक्स्ट कॅटेगरी आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य। ही वाक्य व्हॉट ए किंवा हाऊ पासून सुरू होतात आणि शेवटी एक्सक्लेमेटरी चिन्ह येते। एक्सक्लेमेटरी चिन्ह येते। फॉर एग्जांपल, व्हॉट अ ब्युटिफुल बर्ड, किती सुंदर पक्षी। हाऊ लॉन्ग स्नेक, किती लांब साप। पुढची कॅटेगरी आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य। याचे दोन प्रकार आहेत। WH इंट्रॉगेटिव्ह ही वाक्य WH शब्द पासून सुरू होतात आणि शेवटी प्रश्नचिन्ह येते। फॉर एग्जांपल, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात। वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता। विच बुक विल यू बाय, तुम्ही कोणते पुस्तक खरेदी कराल। इंट्रॉगेटिव्ह मध्ये नेक्स्ट कॅटेगरी आहे वर्बल इंट्रॉगेटिव्ह। ही वाक्य हेल्पिंग वर्ब पासून सुरू होतात आणि शेवटी प्रश्नचिन्ह येते। फॉर एग्जांपल, आर यू रीडिंग, तुम्ही वाचत आहात का। डू यू रीड इंग्लिश, तुम्ही इंग्रजी वाचता का। थँक यू।